की सुरुवातीलाच ऑप्शनल व्यवस्थित चूज करा. कोणत्या गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजेत तुम्ही ऑप्शनल निवडताना? पहिली गोष्ट, कोणाच्याही सांगण्यावरून फक्त ऑप्शनल घेऊ नका. एखादा टॉपर आवडला, एखाद्याचं भाषण आवडलं म्हणून ऑप्शनल घेऊ नका. ऑप्शनलचा सिलेबस बघा. ऑप्शनलचा सिलेबस न पाहता, त्याचे PYQ न पाहता ऑप्शनल चूज करायचा नाही. त्यानंतर टॉपर्स किती आहेत तुमच्या ऑप्शनलमध्ये ते पण बघा. एखादा ऑप्शनल असा असतो, ऑड असतो एकदम, आणि एखाद्या वर्षी चुकून एखादा टॉपर येतो, मग तुम्ही तो ऑप्शनल घेणार का? तर अजिबात नका घेऊ. त्या ऑप्शनलची सरासरी बघा. ॲव्हरेज स्कोर किती देतोय, लास्ट काही इयर्समध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, किती टॉपर्स आहेत, टॉपरच्या कॉपीज अवेलेबल आहेत का इव्हॅल्युएट केलेल्या, म्हणजे तुम्हाला एक गायडन्स मिळत राहतो. त्यानंतर की जो ऑप्शनल तुम्ही चूज करताय त्याचा मेंटॉर त्या ऑप्शनलमध्ये एक्सपिरियन्स आहे का, त्यातले त्याला बारकावे माहीत आहेत का, हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर यामध्ये राहील. त्यानंतर त्या ऑप्शनलचा गायडन्स तुम्हाला अवेलेबल आहे का, इव्हॅल्युएशन करून देणारी फॅकल्टी अवेलेबल आहे का. जर तुम्ही ऑफलाईन कोचिंग घेताय तर त्या फॅकल्टीसोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येते का, इंटरॅक्शन्स करता येते का, तुमचे क्युरीज सॉल्व्ह करता येतात का, हे सगळे फॅक्टर्स पहिले कन्सिडर करा आणि त्यानंतर ऑप्शनल चूज करा. सर्वसाधारणपणे ऑप्शनलचं टीचिंग कोणी करू शकतं. इथं तुम्हाला टीचिंग करण्यापेक्षा गायडन्स देणारे लोक पाहिजे. तुमची खरी गरज मेंटॉरची कधी असते, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली मेन्समध्ये जाता. ज्याला मेन्समध्ये रायटिंगमध्ये एक्सपिरियन्स असतात, रायटिंगमध्ये कोणते प्रॉब्लेम्स येतात, व्हॅल्यू ॲडिशन काय करायचं असतं, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काय असतं, किंवा ऑप्शनलमध्ये मार्क एका ठिकाणी स्टक झालेत, आता मार्क इम्प्रूव्ह कसे करायचे, हे ज्याला माहीत असतं तो मेंटॉर तुम्हाला खरा मार्ग दाखवू शकतो. पण या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे डाऊट्स येऊ शकतात, खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असतील, तर JM रोडच्या प्रयागच्या ऑफिसला एकदा भेटा, तुमचे डाऊट्स क्लिअर करा आणि ऑप्शनल कोणता घ्यायचा याच्यामध्ये एक क्लॅरिटी तयार करा.